लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया याची देही याची डोळा. प्रकाश झोतामधली स्पर्धा डे नाईट आपण या ठिकाणी अर्थात दिवसाचं सत्र आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मंतलेली रात्र तुमच्या आमच्यासाठी असणार आहे. अक्षय तयार आहे निशांतसाठी. खोलवर टप्प्याचा तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेला पहिला चेंडू अक्षयचा. भन्नाट वेग, स्वतःवरती प्रचंड विश्वास आणि अतिशय भेदक मारा करण्यासाठी अक्षय ओळखला जातो. अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू आहे. राज आणि निशांत बिनीचे फलंदाज. लालबाग प्रीमियर लीग प्रेक्षकांची गर्दी आता वाढायला सुरुवात झाली. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, विवरचना क्षेत्रणाची. आणखीन एक फुल लेन चेंडू थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर. यापूर्वी पहिल्या चेंडूत अगदी आपण बघितलं टोक क्रशिंग यॉर्कर होता आणि आता पुन्हा एकदा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेन 2 मीटरचा सुंदर वापर करत असताना अक्षय डबल करती निशांतच्या खात्यावरती 1 धाव. धावसंख्या झाले बिन बाद 1. महत्वाचं षटक आहे. निशांत आणि राज ही जोडी मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ अतिशय सुंदर गोलंदाजी केली अक्षयनं. उलटा चेंडू ऑन साईडला खेळला स्कोअर लेग मध्ये. 2 धावा मिळतील. 2 धावांनी राजचं खातं खोललं गेलंय आणि धावसंख्या पोचले 3 वरती. आता तुम्हाला परत संधी नाही. लीगमध्ये तुम्ही खेळात, तिथे चांगले परफॉर्मन्स केलं. टॉपवरती 2 टीम आहेत, त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला. या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये टेरिफिक चॅलेंजर संघ प्रवेश करतोय अंतिम अर्थात ग्रँड फिनालेमध्ये, फायनलमध्ये. तर बॉल ब्लास्टरला एक सध्या निश्चितच असणार आहे. अक्षयचे षटक आहे. 2 चेंडू यॉर्क केल्यानंतर 1 चेंडू फुल टॉस. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न थोडासा फसला होता. लेन बॉल अगदी 5व्या स्टंपवरती गुंडे स्पॉटवर चेंडू या ठिकाणी आतमध्ये येतोय, खाली राहतोय. सुरेख गोलंदाजी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रीड करता आला आणि राजला. धावसंख्या राजची 2, निशांतची 1 आणि संघाची धावसंख्या 3. लालबाग प्रीमियर लीगचा आजचा ग्रँड फायनल आपण या ठिकाणी पाहतोय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. अक्षयनं सुरेख कामगिरी केली, सुंदर गोलंदाजी केली. सरळ बॅट खेळलाय, सुरेख फटका, सुंदर टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला. राज व्यक्तिगत 4 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या 5. अगदी प्रसन्न करणारं वातावरण आणि त्याचबरोबर ब्रिजवरती आपण पुलावरती पाहू शकता. तिथे नकळतपणे या ठिकाणी ब्रेकवरती पाय जातोय आणि मग ह्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद ब्रिजवरून देखील घेतला जातो. टेनिस क्रिकेटवरती देखील tenniscricket.in वरती देखील प्रेक्षकांची गर्दी आता वाढायला लागली. अर्थात ऑनलाईन प्रेक्षक देखील या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे. ऑन साईडला खेळलाय, बघूया चेंडू जाईल का सीमारेषेच्या पार. पंचांचा इशारा काय? 2च धावा. तिथे प्रेक्षक आहेत. स्क्वेअर लीगला त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ. धावफलकावरती धावा 7. गेल सिंगर प्रथम बॅटिंग करत असताना अक्षयच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी त्यानं केली. इस्तेमाल किया जा रहा है. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. हार की फिक्र नहीं, जीत का सुकून है. हार की फिक्र नहीं है, जीत का जुनून है. और लालबाग प्रीमियर लीग हमारे लिए सुकून है. सुकून और जुनून के बीच लड़ाई है. निशांत 1, राज 6 पर केंद्र है. एक तरफ अनुभवी खिलाड़ी, एक तरफ नौजवान खिलाड़ी और टेप बॉल का इस्तेमाल. टेप बॉल ओवर फिलहाल आप देख रहे हैं. गेम स्विंगर 7 रन बगैर किसी नुकसान के. बहुत अच्छी गेंद थी. इस बार गेंद को ड्राइव के एक्स्ट्रा कवर पर रन लेना चाह रहे. निशांत रन देना चाह रहे थे लेकिन राज ने मना किया है. कोई रन नहीं है. देखिए क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए और ये सही इस्तेमाल था. आर्यन के खिलाफ बल्लेबाजी करें निशांत. 1 पर, एक तरफ राज और दोनों के बीच चर्चा हो रही है.
सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए और बीच मैदान पर चर्चा हो रही है। चर्चा होनी चाहिए लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है ना तो खर्चा भी होता है। इंटरेस्टिंग मुकाबला, स्कोर 7 बगैर किसी नुकसान के। आर्यन अपने बोरिंग मार पर तैयार है, टिप बॉल का इस्तेमाल कर रहे हैं और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है, दे घुमा के गेंद को आंसर पर खेल दिया। अच्छा फुल शॉट था बल्लेबाज निशान का, जल्दी भाप लिया था, जल्दी पढ़ लिया था और अच्छे पोजीशन में आए थे, बॉडी को रोल किया गया था, बेहतरीन टाइमिंग। स्कोर 9 रन। निशान 3 पर बल्लेबाजी कर 4 गेंदों का सामना किया। बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर हार की फिक्र नहीं, जीत का जुनून है। लालबाग प्रीमियर लीग हमारे लिए बिल्कुल सुकून है और एक बहुत बड़ी उपलब्धि। 6वां संस्करण, चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब आपको ढूंढना है। और ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतोड़ेकर टीम के ओनर हैं। अक्षय रामाने जो टीम के कप्तान या आइकॉन खिलाड़ी की अगर बात करें तो इन्होंने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया। तो दूसरी तरफ टीम है इस प्रतियोगिता में गेम स्विंगर, इनका भी प्रदर्शन बहुत बढ़िया। प्रवीण जी दुबे टीम के ओनर। ऑफ स्टंप के बाहर से गेंद को ऑन साइड पर खींच के मारा है, अच्छा स्ट्रोक है और बेहतरीन बल्लेबाजी। ऑन साइड पर रन बटोरते हुए निशान, इनके ऊपर सबकी निगाह रहेगी और सिंगल के साथ स्कोर डबल फिगर में 10 रन बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है और बॉल की जरूरत है, टैप बॉल। बहुत सारे स्ट्रोक जो है ना, एक स्क्वेले की तरफ चला गया, एक गेंद जो है वह बिल्कुल काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ चली गई और अब जाकर स्कोर 10 पर पहुंच चुका है। दूसरे ओवर का गेंद, दूसरा ओवर प्रगति पर है। आर्यन यंग खिलाड़ी, पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर डबल, तीसरी गेंद पर सिंगल। शानदार आयोजन लालबाग का प्रीमियर लीग का। रुक गए आर्यन साहब, रुक गए हैं। काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय करते हुए धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर पहुंच गए हैं। आर्यन 8-10 कदमों का बॉलिंग मार्क। स्ट्रॉन्ग ऑन साइड फील्ड फॉर निशान इज प्लेइंग ऑन 4। बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है और डीप इन द क्रीज जाके निशान इसको खेलना चाह रहे थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी होता है, तभी जाकर आपको सुकून मिलता है। अगर विकेट प्राप्त करने हैं तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी होता है। अब जाकर जबरदस्त कॉन्टेस्ट, आर्यन और निशान। स्कोर 11 पर रन, 11 रन। टैप बॉल का इस्तेमाल आईएसपीएल में टैप बॉल का इस्तेमाल किया गया था और आईएसपीएल को बहुत ज़बरदस्त सफलता मिली है। इस सीजन का बिगुल भी बच गया। GW खामकर मसाले 6 से चौके नहीं आ रहे। स्कोर 11 बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है। आर्यन तैयार है। ऑन साइड पर लॉन्ग और काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड पर ड्राइव करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई स्लिप की तरफ जहां खिलाड़ी तैनात थे और उनकी तरफ गेंद जाने के बाद क्लीन फील्डिंग तो नहीं हुई और इस पर सिंगल के साथ रन तो बिल्कुल लेना चाहते थे लेकिन स्लिप में खिलाड़ी तैनात। ओ बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद लहराते हुए हरकत करते हुए गेंद, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। स्कोर 11 बगैर किसी नुकसान के। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्या माजगरची चर्चा संपूर्ण मुंबईमध्ये आहे, खवई यांची पहिली पसंती असणारं माजगर आणि माजगरचे अभिजित इंदब साहेबांचं इकडे आगमन होतं। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात। लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये माजगरचे सर्व इंदब साहेब आपलं असेल या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत। या संपूर्ण परिसरामध्ये खवई यांची पहिली पसंती असणारं हे माजगर आणि माजगरचे आलेले आहे सर्व अभिजितजी इंदब साहेब, लालबाग नगरीमध्ये हार्दिक स्वागत। गणेश अपने बॉलिंग पर तैयार है। गेंदबाजी करने का स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। निशान 5 पर खेल रहे, राज 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इंपॉर्टेंट ओवर है गणेश का। कल 4 विकेट, 2 ओवर 9 रन 4 सफलता, जबरदस्त गेंदबाजी की थी, कमाल का प्रदर्शन रहा था। ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। अब पर क्या इशारा देखने वाली बात है सादिक भाई। 4 रन
मच needed boundary. GW कामगर मसाले चौका. इसके बाद में क्या रनों की बरसात होगी मैदान के अंदर. राज के बल्ले से लाजवाब स्ट्रोक. इस बार भी ऑफ टर्म के बाहर से ऑन साइड पर खींच के मारा है, लेकिन एक ही रन मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता पर रन संख्या कुल मिलाकर तीसरे ओवर की कहानी 16 रन बगैर किसी नुकसान के. आदरणीय अभिजित इंदव साहेबांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहिले. माजगर ओनर. इंपॉर्टेंट मुकाबला. स्कोर रन बगैर किसी नुकसान के. तीसरा ओवर प्रगति पे ने गेम स्विंगर्स. और गणेश की जो गेंदबाज है, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर सिंगल है. और बल्लेबाज राज जो है ना, अभिजीत इंदव साहब इस वक्त आपके स्क्रीन पर हैं, चर्चा कर रहे हैं. चेहरे पर मुस्कुराहट है. सर आपका स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. गणेश अपने बॉलिंग माप पर तैयार है. 2 गेंदों में 5 रन. मोमेंटम बनाना चाह रहे बल्लेबाज राज. ऑफ टर्म के बाहर गेंद थी. बेहतरीन स्ट्रोक. कवर की तरफ गेंद को खेल दिया ओवर द टॉप. बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर. अब धीरे धीरे इस मुकाबले में अब बल्लेबाज जो है ना वो फॉर्म में आ रहे हैं, रंग में आ रहे हैं. शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, खास करके राज. 12 पर की तरह 7 गेंदों का सामना किया. स्कोर की बात करें तो अब फिलहाल 17 रन बगैर किसी नुकसान के. तीसरा ओवर प्रगति पर है. 17 पर रन. सर पर अच्छा स्ट्रोक है. स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया. 2 रन मिलेंगे. अब रन आ रहे इस ओवर में. 4 गेंदों में 8 रन. और पहले 2 ओवर में रनों पर अंकुश लगाया था गेंदबाजों ने. अब जाकर देखे तीसरे ओवर में बढ़िया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन. श्रेय बहुत अच्छा काम करते हैं हमारे डिजिटल स्कोरर टेनिस के .in के. 4 गेंदों में 8 रन. और ये ओवर समाप्त होने के बाद स्पोर्टी सैक्स स्ट्रेटेजिक टाइम आउट आप देखेंगे. निशांत 5, राज 14, स्कोर 19 पर रन. ऑफ टर्म के बाहर से ऑन साइड पर खेल दिया. बार बार ऑन साइड पर रन बटोर रहे हैं और स्वीप कर रहे बैटर राज. और इस ओवर में 10 रन. एक बेहतरीन ओवर गेम स्विंगर टीम के लिए. आखिरी गेंद है. 5 गेंदों का खेल हुआ है. स्कोर फिलहाल 21 रन बगैर किसी नुकसान के. बेहतरीन खेल, अच्छा बैटल, जबरदस्त कॉन्टेस्ट मैदान के अंदर. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज फिलहाल राज. सेठ बल्लेबाज है, आके जम चुकी है. गणेश की इस ओवर की आखिरी गेंद. ऑफ टर्म के बाहरी गेंद थी. अच्छी तकनीक है राज के पास. ओवर की समाप्ति. गणेश के ओवर में 12 रन. 3 ओवर के बाद 23 रन. अब समय हो गया है स्पोर्टी सैक स्ट्रेटेजिक टाइम आउट का. प्रीमियर लीग 2025 बहुत ही बड़ा मुकाबला. ग्राउंड ब्रेकर्स बनाम गेम स्विंगर्स. और ये मुकाबला जीतने के लिए आने वाले 18 गेंदों की बहुत ज़बरदस्त कहानी जो है
47 रन कितना टोटल हो जाएगा वो देखने वाली बात है। अपोनेंट टीम के सामने ग्राउंड ब्रेकर के सामने आप कितना टोटल रखेंगे। निशान 5, राज 18 पर केंद्र है। पहली पारी गेंद सिंगर टीम की और बल्लेबाज निशान अभी भी शांत है। अक्षय गेंदबाजी करने के लिए तैयार है। टीम के कप्तान अक्षय रामानी। ग्राउंड ब्रेकर्स, ओहो अब मजा आएगा। दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। एक तरफ अक्षय, दूसरी तरफ निशांत आंबरे, अक्षय रामाने। तो ये दो शेरदिल खिलाड़ी हैं बीच मैदान पर। स्कोर 23 बगैर किसी नुकसान के। इंपॉर्टेंट ओवर है अक्षय का। और 3 ओवर के कहानी के बाद 3 ओवर का जो खेल है जिसमें बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी राज की रही है। निशान 9 गेंदों पे 5 है, तो इसका मतलब स्ट्राइक रेट अभी भी इतना अच्छा नहीं है। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार खेल दिया कवर पॉइंट पर। सुंदर बल्लेबाजी। डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। फिलहाल यहां अगर देखें तो बढ़िया बल्लेबाजी। स्कोर 25 पर पहुंच चुका है। चौथा ओवर प्रगति पर है। अक्षय पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर डबल है। बेहतरीन टाइमिंग निशान द्वारा। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छे पोजीशन में आके, बेहतरीन पोजीशन में आके गेंद को खेल दिया था कवर पॉइंट की तरफ और बॉटम एंड का सही इस्तेमाल करते हुए। इस बार भी हवा में गेंद है और उनको पता है टॉवर कहाँ है और पावर का लगानी है। अपने बॉटम हैंड का जबरदस्त इस्तेमाल कर रहे हैं। 27 रन बगैर किसी नुकसान के। गेंद जो है ना वो तीसरे माले की तरफ कम से कम जानी चाहिए। चंद्रकांत शेट्टी हमारे साथ थोड़ी देर के बाद जुड़ने वाले। अक्षय अपने बॉलिंग वहां पर तैयार और अक्षय का ये दूसरा ओवर है। 27 पर रन। निशान 9, राज 18 पर केंद्र है और अनुमानित स्कोर 47 दिखाई दे रहा है। इससे बेहतर कम से कम 55-60 के आसपास आपको जाना है। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, लाजवाब स्ट्रोक है। लहरों के खामोशी को समंदर की बेबसी मत समझना मेरे दोस्त। जितनी गहराई अंदर है उतना तूफान बाहर बाकी है। GW काम कर मसाले चौका। के अंदर गेंद आ रही थी, थोड़ा सा बैकफुट में चले गए, बॉडी को रोल किया और बैक स्विंग बहुत ही बेहतरीन। गेंद चलेगी रास्ते पर, सड़क पे कड़क। ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय निशांत। इज प्लेइंग ऑन 30, नाउ स्कोर 31 पर रन। अक्षय इस बार भी बेहतरीन टाइमिंग। हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना। निशांत क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बेहतरीन। और ये देखिए दर्शक दीर्घा से दर्शक कहाँ से ये मुकाबला देख रहे या रणरागिणी आहेत। सध्या विंडोमधून आपण गॅलरीमधून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। 33ला आत्ता आपण बघितलं तर शानदार बॅटिंग आघाडीच्या बिनीच्या फलंदाज बिंदास बॅटिंग केले। 33 धावांची भागीदारी। हाही फटका चांगला आहे, दर्जेदार बॅटिंग एक्स्ट्रा कव्हरला। आता निशांतचे इंजिन गरम झाले, गाडी त्याची 4थ्या गेअरवरती। निशांत पोचला 16 वरती, राज 18, 4 षटकांचा खेळ, धावसंख्या 34 धावा। धावफलकावरती गेंद स्विंगर प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी त्यांच्या आगमनाची आम्ही प्रभा देवीचे सर्वे सर्वा अमरदादा परुळेकर यांचं लालबाग नगरीमध्ये आगमन होत आहे। स्वीय सहाय्यक
नरहरी झिरवाळ साहेब आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं स्वतः खेळाडू आणि या टेनिस क्रिकेटला जे चांगले दिवस आले त्याच्यामध्ये दादांचाही मोठा वाटा आहे. दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल लालबाग प्रीमियर लीग मध्ये. तसेच गणेशजी माने साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. लालबाग प्रीमियर लीग मध्ये माने साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. गणेशजी माने साहेब, लालबागचा राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपमानद सचिव साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत असणार आहे. साइड पर गेंद को खेला गया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी राज और निशांत द्वारा. और फिलहाल हे भव्य दिव्य व्यासपीठ अमृतजी परोळेकरांचं परोळेकर यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. पालघर संघासाठी ताई पॅकर हा त्यांचा संघ आणि निश्चितच व्यावसायिक क्रिकेटमध्ये संघ मालकांचं देखील फार मोठं योगदान राहिलेलं आहे. अमर परोळेकर साहेब व्यासपीठावरती. सर, आपलं स्वागत आहे, वेलकम. रन संख्या 35 बगैर किसी नुकसान के निशांत 16 पर के दौरे राज 19 पर आर्यन. शॉट पिच गेंद आंसर पर खेल दिया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक. सोचो मत, शुरुआत करो, बताओ मत, करके दिखाओ, वादा मत करो, साबित करो. गगनचुंबी और शानदार दमदार स्ट्रोक. उनचालीस बगैर के नुकसान के निशान 20 पर खेल रहे, बहुत ही बेहतरीन पारी. 15 गेंदों का सामना किया आर्यन, जिनके ऊपर दारोमदार रहेगा. इस बार भी आंसर पर बेहतरीन स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी आ चाहिए थे, उनके सर के ऊपर से गेंद काउ कॉर्नर बॉर्डर की तरफ चली गई है. सादिक जी, 2 रन मिलेंगे दोनों के साथ. स्कोर फिलहाल बढ़ता हुआ 41 रन, 5वां ओवर प्रगति पर है. निशान 22 पर खेल रहे, 16 गेंदों का सामना किया आर्यन. बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी है. अब फिलहाल ये इनका दूसरा ओवर है. इस ओवर में इन्होंने 7 रन खर्च किए हैं. शानदार क्रिकेट का खेल. टपक आने के बाद गेंद नीचे रही है. बल्लेबाज निशान बैक टू द पेवेलियन. आर्यन ने इस मुकाबले में जान डाली है, बड़ी सफलता. आर्यन ने बदला लिया. स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर. निशान ने बनाए 22, 17 गेंदों का सामना किया. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. राज 19 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया और आर्यन के लिए सफलता मिली. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए 22 मिनट और 46 सेकंड का समय. लालबाग प्रीमियर लीग 2025 दर्शक भी काफी संख्या में हमारे साथ जुड़ गए हैं. सभी का स्वागत है. आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून आज तुम्हाला 3 पारितोषिकं मिळणार आहेत आणि ब्रांडेड असणार है, दर्जेदार असणार है. तमाम प्रेक्षक ये क्रिकेट के दीवाने आपके स्क्रीन पर हैं. ग्राउंड ब्रेकर्स और गेम स्विंगर के बीच एक जबरदस्त मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए अभिषेक, नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिला. पहले विकेट के लिए 41 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी गेम स्विंगर टीम के लिए. टप्पा खाते गेंद नीचे रही और साइड पर इस गेंद को खेला गया था. आर्यन की रिएक्शन में देख रहा हूँ, थोड़ी सी गेंद नीचे रही थी. अगर ये गेंद बल्ले को नहीं लगती ना तो इनके पैरों पर लगती है और वो सवाल पूछते, लेकिन बल्ला लगा था, स्क्वेयर की तरफ गेंद आई थी. स्कोर 42, 1 विकेट के नुकसान पर है. 5वां ओवर, आखिरी गेंद शेष है. आखिरी गेंद का खिलाना बाकी, आखिरी गेंद शेष. दोनों के लिए विशेष मजा आएगा दर्शकों के लिए, क्योंकि इसके बाद में और एक क्वालिफायर का मुकाबला. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वेयर पर खिलाड़ी तैनात है. बहरिस्तर 1 विकेट के नुकसान पर. टपक आने के बाद गेंद अंदर की तरफ आई, लेकिन इम्पैक्ट मेरे हिसाब से वो आउट ऑफ द ऑफ स्टंप होगा. बहुत अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर. आर्यन के ओवर की समाप्ति, 2 ओवर 12 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट. और अब समय हो गया है इस बार एक सुपर हिट गाने का.
खिलाड़ी का स्वागत है। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकाच दिवसात 10 मानवी मनोरे रचण्याचा 3 वेळा ज्यांनी विक्रम केला, जय जवान. या ठिकाणी उपस्थित राहत आहे संदीपजी ढवळे साहेब, आपलं स्वागत असणार आहे. मानवी मनोरे दहीहंडी आपला मराठी मनाचा सण, मराठी मनाचा साहसी खेळ आणि त्याच्यामध्ये एकाच दिवसात 3 वेळा 10 थरांचा विक्रम ज्यांनी केला असे जय जवान गोविंदा पथकाचे या ठिकाणी सदस्य उपस्थित राहत आहेत. संदीपजी ढवळे साहेब, आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत असेल लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये. समीर की गेंदबाजी, पहली गेंद पर सिंगल, स्कोर 43, 1 विकेट के नुकसान पर. छठी ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है. राज 20 पर खेल रहे, अभिषेक 1 पर बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे और अनुमानित स्कोर 50. फुल टॉस ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर. देखिए मेहमान भी हमारे जो है सारे वो तालियां बजा रहे हैं, आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं. 44, 1 विकेट के नुकसान पर. 44 पर 1. छठा ओवर है. समीर अपने बॉलिंग मार पर तैयार है और निर्णायक ओवर का खेल है. 44, 1 विकेट के नुकसान पर है. 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है इस बहुत महत्वपूर्ण मुकाबले में. और ये करो या मरो वाला मुकाबला है. डू और डाई करना पड़ेगा. अप्लाई करने का समय. समीर अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. 44, 1 विकेट के नुकसान पर. अभिषेक 1, राज 21. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, रोकने का प्रयास समीर ने किया, कामयाबी इनको नहीं मिली है और 1 रन का इजाफा सिंगल के साथ अब स्कोर में बढ़ोतरी. गेम स्विंगर्स 45 पर 1. अभी भी इस प्रतियोगिता में वो 3 गेंदें इस बहुत महत्वपूर्ण मुकाबले में. बहुत बड़ा घमासान है. समीर तैयार. राज सेठ बल्लेबाज है, आके जम चुकी है. 21 पर खेल रहे, 13 गेंदों का सामना किया. ऑन पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. सीधे बल्ले से गेंद को खरीदे स्ट्राइक कवर पर. बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. रन संख्या 47 पर 1. 47 स्कोरबोर्ड पर है. राज 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 14 गेंदों का सामना किया. समीर का यह ओवर असरदार साबित होते हुए. स्ट्रॉन्ग ओवर है और इस ओवर में 4 गेंदों में 5 रन. ये सारे हमारे मेहमान, सभी का हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे और बेहतरीन बल्लेबाजी राज द्वारा. 24 पर पहुंच चुके. स्कोर में बढ़ोतरी. 48 रन 1 विकेट के नुकसान पर. तो ये बड़ा मुकाबला ग्राउंड ब्रेकर्स और गेंद स्विंगर के बीच. थोड़ा सा अलग एक्शन गेंदबाज समीर का. अनाउंस स्कोर 48 पर 1. आखिरी गेंद इस ओवर की, इस पारी की. काफी ऑफ टाइम के बाहर चले गए. वाइड बॉल. अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया और समीर और ऑनफील्ड अंपायर जो है ना वो टीवी अंपायर की तरफ चले गए. पहले वाइड बॉल का इशारा, मतलब अगर वाइड बॉल है तो ये गेंद आपको दोबारा डालनी है. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. धावफलकावरती 49 धावा एका गडाच्या बोबद्यामध्ये. आणि आता टीव्ही अंपायर पंचांचा निर्णय काय येतो ते पाहूया. अगदी क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. बघूया निर्णय काय येतोय. महत्वाचा सामना. GW खामकर मसाले चौकार षटकार यानंतर येणार का आणि त्याचप्रमाणे टीट फॉर टॅट तसं तसं उत्तर दिले जाईल का. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायची आहेत, परंतु अजूनही या इनिंगमधला एक चेंडू शिल्लक आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. टीव्ही अंपायर, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. राजेंद्र लांजवळ साहेब सध्या या ठिकाणी आहेत. अंपायर नॉट आउट. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 49. समीर, शेवटचा चेंडू अगदी आकाशामध्ये उंच उडालेला झेल पकडलाय. राजची खेळी या ठिकाणी संपुष्टात. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाले समीरला, त्यामुळे मोमेंटम त्यांच्याकडे जाईल. 6 अत्यंत षटकांचा हा खेळ होता आणि 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना
गेम स्विंगर संघानं या ठिकाणी उभारले आहेत आणि आता जिंकण्याकरता आव्हान असेल 50 धावांचं ग्राउंड ब्रेकर संघासाठी. आपल्याबरोबर चंद्रकांत शेट्टे जे या टेनिस क्रिकेटच्या पटलावरील सुप्रसिद्ध समालोचक जॉईन होत आहेत. यस, आपण काही महत्त्वाचे सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. मी विक्रांत जाधव यांना विनंती असेल, माझघरचे अभिजित इंदब साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लालबागमधीलच काय, आता महाराष्ट्रातील खवई यांची आणि आपण सी फूडचे चाहते असणार तर लालबागच्या माझघरला आवर्जून भेट द्या. आणि लालबागच काय, आता ठाण्यामध्ये इतर ठिकाणी देखील या माझघरच्या विविध शाखा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुण्याला देखील शाखा पाहायला मिळते, ठाण्याला देखील पाहायला मिळते. सुरुवात लालबागमधून केली आहे आणि त्याच्यानंतर माझघर एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. आणि इंदब साहेब, आपण इकडे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करत आहोत खास. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत ताई पॅकर्स या टीमचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास केला असे अमरदादा परुळेकर यांचा एक विशेष सन्मान इकडे आपण करत आहोत. अमरदादा, आपण आवर्जून इकडे उपस्थित राहिलात. मुंबईच्या टेनिससाठी खूप चांगलं काम आपलं चाललंय आणि त्याबद्दल अमरदादा परुळेकर यांचा विशेष सन्मान लालबाग प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये दादा आपला विशेष सन्मान केला जातो आहे. अगदी छोट्याशा जागेमध्ये मोठा आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ, मुंबईकरांचा आवडता खेळ. मुंबईकरांना छोट्या मैदानात क्रिकेट खेळायची सवय आहे. त्याच्यामुळे कांबळे साहेब, जगाच्या कानाकोपऱ्यात मुंबईकर कुठेही गेला तर सक्सेस होतो. मैदानी छोट्या खेळायची सवय आणि घरात देखील छोट्या राहायची सवय. मुंबईकरांची घरं छोटी असतील परंतु मनं मोठी आहेत, असे आपण मुंबईकर आहोत. आणि त्याच्यामुळे मुंबई आणि क्रिकेट हे समीकरणच बनलेलं आहे. मग दिवसाचं क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, रबर क्रिकेट, प्लास्टिक क्रिकेट आणि हे सगळं काही क्रिकेट मुंबईत आहे. आणि म्हणून क्रिकेटचा देवसुद्धा मुंबईतच जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि आज अशीच एक महत्त्वाची स्पर्धा मुंबईमध्ये सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये आज आपल्यामध्ये असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे ज्यांनी एक चंग बांधला, आम्हाला काहीतरी करायचं आहे. मराठमोळ्या सणाला, मराठमोळ्या साहसी खेळाला अमेरिकेपर्यंत घेऊन गेले, स्पेनपर्यंत घेऊन गेले आणि जगात कुठेही गेलं तर दहीहंडीचं प्रमुख आकर्षण म्हणून जय जवान राहिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी विचारले जातं, जय जवानवाले कधी येणार आहेत? यस, आपल्या मंचावर जय जवानवाले आलेत, ज्यांनी एकाच दिवशी 3 वेळा 10 थरांचा विक्रम केला. संदीपजी ढवळे साहेब यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. विक्रांत जाधव यांना विनंती असणार आहे, दहीहंडीला ग्लोबल करण्याचं काम आपला मराठमोळा सण आणि थर आणि थरांचा थरथराट, दहीहंडीचा राजा आणि लालबागच्या राजाची ही प्रतिमा दिली जाते. बोला, लालबागच्या राजाचा ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. स्वागत आहे संदीपजी ढवळे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या लालबाग प्रीमियर लीगची शोभा वाढवली त्याबद्दल. या ठिकाणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपमानस सचिव या स्पर्धेला सहकार्य करणारे गणेशजी माने साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. अतिशय छोट्या जागेत भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय आपल्याला या लालबाग नगरीमध्ये. गणेशजी माने साहेबांचा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे आणि माने साहेब आपला विशेष सन्मान. यस यस, 2 प्रशिक्षक एकत्र आहेत आणि आपण देखील व्यवस्थापक आहात विक्रांत. तर माने साहेब आपलाही सन्मान केला जातोय. मराठमोळ्या सणाला, खेळाला जिवंत ठेवणं, त्याला लोकप्रियता देणं खूप मोठी बाब आहे. जरी आपण क्रिकेट खेळत असेल, दहीहंडी सुद्धा आपल्या हृदयात आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण नेहमीच हे आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. जाऊयात, या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. या मॅच नंतर क्वालिफायर 2 खेळवलं जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. माझघरचे इंदब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत
आणि सोहो बाजूला माझघरच्या नावाची देखील चर्चा, जसं टी शर्टवर आपण यस, कारण LPLची पहिली ॲड आणि त्याच्यासाठी माझघरचा सपोर्ट आपल्याला लाभला आणि त्याच्यानंतर माझघर देखील काही कमी नाही आहे. माझघरसुद्धा ठाण्यापासून पुण्यापर्यंत अखंड महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन इंदब साहेब आपल्या माझघरने सुसाट कामगिरी करावी यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वर्मा बॅटिंगसाठी आहेत. जबरदस्त कामगिरी करणारा लालबाग परिसरातील एक दर्जेदार खेळाडू. पहिला बॉल वेगात टाकलाय. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 65. हो 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 हो, खाली राहिला, थोडासा टर्न देखील झालाय, परंतु या 65 होऊ शकतात. 50 आहे, माफ करा, 50 करायच्या आहेत. धन्यवाद संदीपजी ढवळे साहेब. आम्ही आपणास सातत्याने पाहत असतो, फॉलो करत असतो, परंतु आज आपल्याला भेटण्याची देखील संधी मिळाली. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. 50 म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे, काही होऊ शकतं. यात जो जिंकणार आहे तो खेळताना पाहिला मिळेल बॉल ब्लास्टर या टीम बरोबर. खूप चांगलं महत्त्वाचं आयोजन पाहायला मिळत आहे. लालबागकरांची आवडती स्पर्धा, लाडकी स्पर्धा. चांगला बॉल, सन्मान दिलाय, समोर ढकलण्याचा प्रयत्न. एक चौकार अनिकेतने खेळला खरा, परंतु कमबॅक इकडे करण्याचा प्रयत्न केलाय. चार धावा धाव फलकावर, एक चौकार आलाय खरा. आगमन होतं या ठिकाणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पवार साहेबांचे इकडे आगमन होत आहे. पवार साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये आणि या भव्य दिव्य या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असणार आहे. सूर्यकांतजी पवार साहेब, आपलं स्वागत आहे. 4 धावा धाव फलकावर महत्वाची मॅच सुरू आहे. अनिकेत वर्मा आणि समोर निशांत आंबरे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. बॅट वेगात फिरवली आहे, बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. पवार साहेब, आपलं स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. मान्यवरांची मांदी अडी. आज शेवटचा दिवस आहे या भव्य दिव्य स्पर्धेचा, त्यानिमित्ताने पाहायला मिळते. अनिकेत वर्मा की फॅक्टर राहतील, परंतु निशांत यांची गोलंदाजी देखील काही कमी नाहीये. 4 डॉट बॉल त्यांनी केलेले आहेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, अडवला जातोय, फेकी केली जाते, तिकडे 1 रन कंप्लीट होईल. 5 धावा धाव फलकावर. पहिली ओव्हर संपली आहे, 50 करायचे आहेत आणि इकडे 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या डावात 7 झाल्या होत्या, या डावात 5 झालेल्या आहेत. ग्राउंड ब्रेकर्स विरुद्ध गेम स्विंगर अशी मॅच आहे आणि ग्राउंड ब्रेकर्सला अजूनही 30 बॉलमध्ये 45 करायच्या आहेत. पाच धावा धाव फलकावर आहेत. अनिकेत वर्मा आणि बॉलिंगसाठी आता दाखल होत आहेत अमय येत आहेत. अमयने चांगली बॉलिंग केली या स्पर्धेत. विशेष म्हणजे त्यांनी टेप बॉलच हाताळलाय. आता टेप बॉलची ओव्हर घेऊन पुन्हा एकदा तेच येत आहेत. डावखुऱ्या हाताने अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु समोर तेवढंच मोठं आव्हान आहे. अनिकेत वर्मा बॅटिंगसाठी आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, पंचांनी आपले हात फैलावलेत. इकडे व्हाईट बॉल घोषित केलाय. एका बाजूला राजन कोतावडेकर साहेबांची टीम आहे, ग्राउंड ब्रेकर्स, अक्षय रामाणे यांच्या नेतृत्वाखाली खेळते. दुसऱ्या बाजूला गेम स्विंगर्स पाहायला मिळते, प्रवीण दुबे यांची टीम, निशांत आंबरे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळते. बॉलिंगला अमय आहेत, बॅटिंगसाठी अनिकेत आहेत.
हा बॉल थोडासा पुढे केला, टप्पा पडल्यानंतर कट होतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल. डॉट बॉल आले तर दबाव निर्माण होईल. सहा धावा धावफलकावर आहेत. लालबागचं हे वैशिष्ट्य असणारी स्पर्धा, सर्वांचंच आकर्षण असणारी स्पर्धा पाहायला मिळते. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल अंदाज नाही येते, बॉल टर्न किती होईल याचा. आणखीन एक चांगला बॉल. वाईटने सुरुवात केली, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक चांगले बॉल देखील येऊ लागलेले आहेत. 50चा करायचा आहे पाठलाग. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणारी मॅच. जो जिंकेल तो क्वालिफायर 2 खेळेल, पराभूत होईल स्पर्धेच्या बाहेर जाईल. अमय, ज्या अमयने ही स्पर्धा गाजवली आहे, समोर तेवढे जबरदस्त खेळाडू अनिकेत वर्मा. टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, थोडासा खाली राहिला हा बॉल. बॅटरकडे कोणतेच ऑप्शन नव्हते, कारण त्यांचा पवित्रा होता ऑन साईडला खेळण्याचा हा बॉल. डॉट बॉल येईल. समीकरण बदललंय. 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेले आहेत. 6 धावा धाव फलकावर आहेत. हाई बॉल, टप्पा पडतोय, त्यानंतर स्विंग होतोय, कारण गेम स्विंगर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. वाह, ऍक्शन रिप्ले मध्ये या गोष्टी टेनिस क्रिकेट .in आपल्याला दाखवते. टप्पा पडतोय, अँगल बनवतोय, बॉल बाहेर जातोय. आणखीन एक लगातारचा चौथा चेंडू निर्धाव टाकलाय अमय यांनी. आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावर टाकलाय. थोडीशी उसळी जरूर पाहायला मिळाली मागील बॉलच्या, दोन्ही बॉलच्या तुलनेत, परंतु रिझल्ट तोच आहे. डॉट बॉल. एक वाईड आला पहिला. लगातारचे 5 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केलाय अमयने. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी. अँगल बनवत, आणि ते सुद्धा अनिकेत वर्मा सारख्या बॅटरला थांबवले. लगातार 5 बॉल डॉट, म्हणजे 50चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु इकडे चांगली कामगिरी. आणि टेप बॉलच्या या ओव्हरने बऱ्याचशा मॅचची गणितच बदलून टाकली. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. रन घ्यायचा की नाही हा प्रश्न होता. इकडे रन कंप्लीट होते. या ओव्हरमध्ये अमयने टेप बॉलचा पुरेपूर वापर केला आणि 2 धावा केवळ खर्च केल्या. धन्यवाद अमरदादा परुळेकर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन लालबाग प्रीमियर लीग साठी आलात. टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठी खरंच खूप चांगलं काम आपण करत आहात. आपलं विशेष कौतुक आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 7 धावा धाव फलकावर 2 ओव्हरचा खेळ झालाय. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हर बाकी आहेत आणि 43 करायच्या आहेत. सोप्याही नाही आहेत आणि अवघड सुद्धा नाही आहेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. चोवीस बॉल 43. उमेश येत आहेत. उमेश ना, उमेश चव्हाण ना. थोडंसं नियंत्रण पाहायला मिळत आहे. उमेश येत आहेत. उमेश जाधव यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. अनिकेत वर्मा यावेळेला केलाय पूल बाजूच्या पुलाच्या दिशेने, जिकडे 2 रन मिळतील. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी
23 बॉलमध्ये 41ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. अनिकेत इन ऍक्शन मध्ये. अनुभवी उमेश यांना देखील आम्ही बरीच वर्ष पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांच्याकडूनही होते. खूप महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. उमेश, अनिकेत यावेळेला पुन्हा पुल GW खामकर मसाले चौकार आणि काय कॅच पकडली आहे. ज्यांनी कॅच पकडली आहे त्या प्रेक्षकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मुंबई आहे. मुंबई जगातील महत्त्वाचं शहर. मुंबई तुमची आमची आणि मुंबई क्रिकेट प्रेमींची. जाता जाता किती खुश झाले असतील ते सुद्धा ज्यांनी कॅच पकडली आहे. आणि खूप चांगले क्रिकेटर असालच आपण ज्यांनी जशी कॅच पकडली कळतंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून बॉल खेचण्याचा प्रयत्न होता. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 वर जाते. तिसरी ओव्हर सुरू आहे. 50चा करायचा पाठलाग म्हणजे अजूनही 36ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण आहे. अनिकेत वर्मा आहेत ना, 15 बॉलमध्ये 13. डॉट बॉलची संख्या जास्त आहे, परंतु हे जर मैदानात उभे राहिले तर मॅच फिनिश करू शकतात. उडवायचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आलेत त्या ठिकाणी. अनिकेत यांच्या रूपात एक मोठी विकेट. उमेश पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आलेत. विकेट. मोठी विकेट आली आहे. अनिकेत वर्मा आउट होत आहेत. उमेश ज्याच्यासाठी त्यांना आणलं होतं ते काम त्यांनी केलंय. विकेट टेकर आहेत. विकेट घेतली आहे. अजूनही 36 पाहिजे आहेत आणि 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 बॉलमध्ये 36 करायचे. 50चं टार्गेट आहे. अक्षय रामाणे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने. या परिसरातील टॉप ऑलराऊंडरच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव अक्षय रामाणे. टीमचे कॅप्टन आहेत. पाहूया काय होईल. यानंतर आणखी 2 मॅचेस आहेत. पहिलाच बॉल. ओ, संधी होती. उमेश यांनी संधी निर्माण केली होती, परंतु कॅच मध्ये रूपांतर नाही झालंय आणि त्याच्यामुळे बचावले गेले. डॉट बॉल आलाय, तेही महत्वाचं आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. काय बॉलिंग केली आहे. ते बॉलच्या ओव्हरने मॅच पलटवली, परंतु संपलेली नाहीये. कमबॅक करू शकते या ठिकाणी ग्राउंड ब्रेकर्स ही टीम सुद्धा राजन कोतावडेकर यांच्या मालकीची टीम आहे. अक्षयला खेळावं लागेल. 19 बॉलमध्ये 36 करायचे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. संपलेली नाही आहे ही मॅच. उमेश पुन्हा एकदा. अक्षय रामाणे. अक्षयला आज खेळावं लागेल. टॅलेंट आहे या खेळाडूकडे प्रचंड. बॅटिंग बॉलिंग नेतृत्वही चांगलं करतात. तेच आहेत बॅटिंगसाठी सध्या. इनसाइड आउट. कव्हर्सला उडवलाय हा बॉल, जिकडे 1 रन मिळेल. आणि वेळ झाली आता स्पॉटिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. 3 ओव्हरमध्ये 15. आणि या 6व्या पर्वाच्या निमित्ताने
आणि संदेशजी चव्हाण साहेबांच्या बरोबरीने जय आचार्य या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतंय लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. स्वागत आहे सर्वांचं. राजेंद्र शेठ लांजवड यांना पण मुख्य मंचावर पाहतोय. माने साहेब, खणकर साहेब, अध्यक्ष बाळासाहेब कांबळे साहेब मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे या सगळ्या मान्यवरांचं. मॅच ऑन आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 3 ओव्हर किती महत्वाच्या असतील. 35 पाहिजेत. अमय पुन्हा एकदा आलेत. आता टेप बॉल नाहीये, जो नॉर्मल बॉल आहे तोच घेऊन आलेले आहेत. पाहूया या ओव्हरमध्ये काय होणार. आर्यन आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. अँगल बनवलाय, बॉल बाहेर जातोय. काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त बॉलिंग राहिली आहे. याही वेळेला एक जबरदस्त चेंडू सादर करताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर या ठिकाणी संजय राजमाने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही स्वागत करू आपलं. निलेशजी मामुनकर साहेब आणि दीपकजी मोरिया साहेब या तीनही मान्यवरांचं आगमन झालं आहे आणि तिघांनाही विनंती असणार आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. फ्लिक करताय तिकडे बाजूच्या पुलाच्या दिशेने, जिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. अमय पहिला चेंडू तर चांगला टाकला. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 33 करायचे आहेत. 16 बॉल बाकी आहे, 33 करायचे आहेत. संजयजी राजमाने साहेब, निलेशजी मामुनकर साहेब आणि दीपकजी मोरिया साहेब आपलं स्वागत असणार आहे या लालबाग प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये. निलेशजी मामुनकर साहेब लालबागचा राजा कार्यकारिणी सदस्य, दीपक त्यांच्या सोबतीला दीपकजी मोरिया, त्याचबरोबरीने संजयजी राजमाने या तीनही मान्यवरांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. जबरदस्त मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वाईट दिलाय आणि चॅलेंज केलंय का त्याला? यस सर, त्याला चॅलेंज केलंय का? यस, चॅलेंज केलंय फील्डिंग टीमने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होते या ठिकाणी प्रियांका जैन मॅडम यांचं. सात्विकी रियालिटीच्या सर्व आहेत. आज आपण या टी शर्ट्सवर देखील आवर्जून पाहतोय सात्विकी रियालिटी. प्रियांका जैन मॅडम यांचं लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये आगमन होत आहे. मॅडम, स्वागत आहे आपलं लालबाग प्रीमियर लीग मध्ये मुंबईतील एक मानाची आणि महत्वाची स्पर्धा. आपलं स्वागत GW खामकर मसाले चौकाराने केलं जात आहे. 4 सर, जो वाईट दिला होता तो कायम आहे ना? येस. ओ, धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 22 वर. आणि भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम यांचंही आगमन होत आहे. लालबागची ही स्पर्धा म्हटलं तर मॅडमचं आगमन स्वाभाविक आहे आणि आपल्या आवाजाची जादू या स्पर्धेवर नक्कीच पसरवण्यासाठी मॅडम आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. 22 धावा धावफलकावर आहेत.
आणि शैलेशजी जांभवडीकर साहेब आपलं देखील स्वागत असेल. 22 धावा फलकावर मॅच चांगली चालली आहे. 50चा करायचा आहे पाठलाग. आपण आहोत लालबाग नगरीमध्ये, मुंबईचं हृदय लालबाग, मराठी माणसाचा बालेकिल्ला लालबाग, आणि या लालबाग नगरीमध्ये रंगलेली आहे लालबाग प्रीमियर लीग पर्व 6. चांगला बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षकांच्या दिशेने जाईल. डॉट बॉल येतोय तिकडे. 50चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 28 पाहिजेत. 14 बॉल आणि 28ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 28 करायचे आहेत. अगदी या स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी ही महत्वाची लढाई आहे. यानंतर आणखी 2 मॅच असतील. यावेळेला वेगवान फटका खेळला गेलाय, तिकडे 1 रन कळवला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, 13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 27. 13 मध्ये 27 करायचे. चुरशीची मॅच, चुरशीचा सामना. मॅच गेम स्विंगर जिंकणार की ग्राउंड ब्रेकर जिंकणार? अनोखी नावं ही देखील एक ओळख आहे. चांगली पंचांची कामगिरी, चांगलं DJ, चांगले गुणलेखक, चांगले निवेदक, चांगले समालोचक, चांगले किट्स, या स्पर्धेमध्ये चांगली पारितोषिकं आणि तब्बल 1.5 लाखापेक्षा जास्त किमतीची दुचाकी आहे मालिकावीरासाठी. चांगला बॉल समोर ढकलण्याचा प्रयत्न राहतोय. धावसंख्या 12 बॉलमध्ये 27ची अजूनही आवश्यकता आहे. आणि निवेदक म्हणून, निवेदिका म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांचा प्रवास सुरू असतो आणि खूप चांगली कामगिरी म्हणजे आघाडीच्या, आणि त्यातल्या त्यात आम्हाला अभिमान आहे त्या मराठी आहेत, तर त्यांचा जो भारतभर प्रवास सुरू असतो, त्यामुळे यानंतरचं मग सगळ्या निवेदनाची धुरा रेश्मा मॅडम स्वीकारतील. 12 बॉलमध्ये 27 करायचे. 23, 27ची आवश्यकता आहे. चला, मॅच 12 मध्ये 27 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. यानंतर काही सन्मान. उचललाय बॉल, बाजूला खेळण्याचा प्रयत्न. अक्षय रामाणे आणि आर्यन, एकच विकेट गेली, हा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे अजूनही 26 करायचे आहेत. 11 बॉल बाकी आहेत. एक महत्वाची मॅच. धावफलक 24 वर आहे. मॅच ऑन आहे. प्रत्येक बॉल निर्णायक असणार आहे. मॅच संपलेली नाहीये. जिंकायचे ग्राउंड ब्रेकर्सला, जिंकायचे गेम स्विंगरला, आणि या स्पर्धेच्या पुढल्या फेरीत जायचंय. प्रेक्षकांची गर्दी आहे इकडे, आणि दर्जेदार क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय रामाणे इन ऍक्शन आहे, परंतु बॉलिंगसाठी निशांत आंबरे. बेस्ट वर्सेस बेस्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजनजी कोतावडेकर यांची टीम ग्राउंड ब्रेकर्स आणि प्रवीणजी दुबे यांची टीम गेम स्विंगर्स. 11 बॉलमध्ये 26 करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. फेकून दिलाय, बाजूच्या पुलावर मारतायत की काय पाहूया. हा बॉल जातोय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले चौकार. GW खामकर मसाले, अगदी मसाल्यासारखाच तिखट आणि कडक इकडे फटका खेळलाय बाजूच्या पुलावर. मॅच ऑन आहे. 10 बॉलमध्ये 22 करायचे. निशांत देखील बेस्ट आहेत, अक्षय देखील बेस्ट आहे.
बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. हे दोघे खेळतायत, अख्खं लालबाग पाहत आहे आणि युट्यूबला या मॅचला मोठ्या प्रमाणावर चाहते देखील पाहत आहेत. लोअर फुल टॉस समोर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. कोण जिंकणार मॅचला? 9 बॉलमध्ये 21 करायचे. उत्कंठा वाढलेली आहे. मंचावर जर मान्यवरांची मांदी आडी प्रियांका जैन मॅडम, सात्विकी रियालिटी त्यांचंही आगमन झालंय. मॅडम आपलं हार्दिक स्वागत आहे. विविध मंचावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि आज ही स्पर्धा महाराष्ट्रभर चर्चेत असते अशी ही स्पर्धा. एक बॉल नंतर समीकरण बदलणार आहे. कोण जिंकणार या मॅचला याची ही चर्चा आहे. 21 पाहिजेत, 9 बॉल बाकी आहेत. युवा आर्यन मैदानात आहे. निशांत तांबरे बॉलिंग साठी. काय होणार? क्रिकेट उडावलाय बॉल. वा, हेलिकॉप्टर बॉल जातोय पुन्हा एकदा पुलावर. GW खामकर मसाले चौकार. पुन्हा पाहायला आवडेल. कॅमेरामन आम्हाला इच्छा झाली आहे कारण हेलिकॉप्टर तर होता, अर्धा नो लुक सुद्धा होता. या युवा खेळाडूकडे टॅलेंट आहे. या लालबागच्या स्ट्रोक पुन्हा एकदा पहा स्क्रीनवर. काय जबरदस्त फटका खेळलाय. हे भवितव्य आहे, भविष्य आहे लालबागचं. वाह, हो इकडे कमबॅक केलंय. निशांत म्हणतायत मी सुद्धा मॅच सोडणार नाहीये. ही मॅच ऑन आहे. मजा येते क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला मैदानात आपण खेळतो पाहतो. 7 बॉलमध्ये 17. मॅच तर अजूनही संपलेली नाहीये. चुरस चुरस. हॉल हॉल हॉल. आर्यन कदम या नावाची चर्चा आहे. हा युवा सितारा लालबाग प्रीमियर लीग गाजवतो आणि या स्पर्धेची खासियत आहे मॅडम, दरवर्षी काहीतरी नवीन नवीन खेळाडू येतात, ही स्पर्धा गाजवतात. सगळेच वाट पाहतात, प्रेक्षक देखील, आणि आपण सुद्धा वाट पाहतो कधी एकदा लालबाग प्रीमियर लीग येईल. वेग वाढवण्याचा प्रयत्न. वा, पाठीमागे एफर्ट चांगले केलेत अभिषेक नवगणे यांनी, नाहीतर आणखी एक धाव आली असती. वा, अभि माझ्या मते थोड्या वेळासाठी का होईना फुटबॉल खेळले असतील. ज्या पद्धतीने त्यांनी बॉल अडवलाय, गोलकीपरच असतील कदाचित. आणि धाव संख्या 1 ने पुढे गेली वाईडने. अजूनही 7 बॉल 16 पाहिजेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आता पाठीमागे जातोय. वाईड सुद्धा आहे, अतिरिक्त 1 सुद्धा आहे. 2 रन आलेले आहेत. मॅच मध्ये उत्कंठा, मॅच मध्ये चुरस. काय चाललंय इकडे? जबरदस्त. आता 7 मध्ये 14 पाहिजेत. 7 बॉल 14. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली मॅच आहे. एका बाजूला युवा आर्यन आहे, अनुभवी अक्षय रामाणे आहेत, आणि समोर निशांत तांबरे. याही खेळाडूची जबरदस्त क्षमता आहे. त्यांच्यामधील क्रिकेट आपण पाहतोय. महत्वाचा दिवस या स्पर्धेचा. प्रयत्न होता स्क्वेअर लेगला खेळण्याचा, नाही यशस्वी झाला. प्रेषित क्षेत्ररक्षकांच्या हातात बॉल जाईल. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल आणि 14ची आवश्यकता. जिंकणार कोण? ग्राउंड ब्रेकर्स की गेम स्विंगर? चांगली मॅच चालली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नेहमीप्रमाणे. चला घाई करा, यानंतर 2 मॅच खेळवायच्यात आणि 8 वाजलेले आहेत. आपल्याला 10 वाजता सगळं काही संपवायचंय. लगेच टॉस होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आपण. टॉस होईल, मान्यवरांचे सन्मान होतील, आणि या स्पर्धेचं ज्यांची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते म्हणजे भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मैकर मॅडम यांचंही आगमन झालेलं आहे. 6 बॉलमध्ये 14 करायचे. पाहूया काय होईल. अक्षय रामाणे, एखादा षटकार, एखादा चौकार जर आला ना, मजा येईल मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत अभिषेक नवगणे. अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा, अनुभव विरुद्ध अनुभव. अभिषेकची बॅटिंग चर्चेचा विषय राहिलाय, आणि
उदयानंदसाठी देखील जबरदस्त क्रिकेट खेळतात. हो, पहिला बॉल टप्पा पडतोय आणि यष्टीरक्षकांकडे जातोय आणि राष्ट्रीयसाठी अक्षयने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय आणि हेच आता एकमेकांच्या विरोधात उभे टाकले. 5 मध्ये 14. अक्षयला एकतर एक बॉल समोर मारायचा आहे बाईच्या दिशेने, नाहीतर बाजूच्या पुलावर मारावं लागेल. पाहूया काय होईल. 5 मध्ये 14 पाहिजेत. अखू टप्प्याचा बॉल बिरकावून दिलाय पुलावर. GW खामकर मसाले चौकार. मागणी केली आणि लगेच पुरवठा सुद्धा झालाय. पुलावरच मारलाय आणि बरेचसे प्रेक्षक पुलावरून मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचंही स्वागत आहे. आता मॅच जिंकण्यासाठी 4 मध्ये 10 मॅच ऑन आहे. यावेळेला हा बॉल थोडासा बाहेर टाकलाय ऑफ स्टंपच्या. दबाव दोन्ही बाजूला आहे. अक्षयवर आहे तसा अभिषेक यांच्यावर देखील आहे. 2 दिग्गज एकमेकांच्या विरोधात आहेत. 4 बॉल मध्ये 9 पाहिजेत आणि जर का सामना टाय झाला सुपर ओव्हर असेल. आता काहींना वाटत असेल ग्राउंड ब्रेकर जिंकावं, काहींना वाटत असेल गेम स्विंगर जिंकावं, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर केलाय. व्हाईट बॉल घोषित केला जात आहे. 4 मध्ये 8. मॅच जबरदस्त चालली आहे. स्वाभाविक आहे, मैदानातला खेळ प्रतिस्पर्ध्यांची स्ट्रेंथ बदलायला लावतो. म्हणजे तुम्ही जी पिचिंग करत होतात काहीतरी वेगळे करायला गेलात आणि त्याच्यामुळे हा व्हाईट बॉल आलाय. आणि चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 2 महत्त्वपूर्ण मॅच बाकी आहे. अक्षय रामाणे काही वेळापूर्वी ते टेन्शन मध्ये होते, आता बॉलर थोडेसे टेन्शन मध्ये आहेत आणि प्रेक्षक त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन मध्ये आहेत दोघांपेक्षा, कारण त्यांना खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांना मजा आहे. आवडली आहे का मॅच? आवडली असेल तर टाळ्या, शिट्या, आवाज होऊन जाऊ द्या. लालबाग प्रीमियर लीग आहे ही. इकडे सगळं काही पाहायला मिळणार आहे हे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 4 मध्ये 8. कोण जिंकणार मॅच? ग्राउंड ब्रेकर की गेम स्विंगर? फुल टॉस खेळलाय त्याला बाजूच्या पुलाच्या दिशेने. 2 धावांसाठी. वा. 3 मध्ये 6. 3 मध्ये 6. काय होणार या मॅच मध्ये? हृदयाचे ठोके क्रिकेट प्रेमींच्या धगधग 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 करायला लागले असतील असाच सामना पाहायला मिळतोय. 3 मध्ये 6. मॅच नाही संपली आहे. एका बाजूला प्रवीणजी दुबे, एका बाजूला राजनजी कोतावडेकर. असा सामना रंगलाय लालबाग नगरीमध्ये. अभिषेकचा अनुभव, अक्षयचा अनुभव एकमेकांच्या विरोधात. अतिशय दर्जेदार मॅच, चुरशीचा सामना सुरू आहे लालबाग नगरीमध्ये. प्रेक्षकांची गर्दी. अक्षय की अभिषेक, अक्षय की अभिषेक. फुल टॉस उडवलाय बॉल बाजूच्या पुलाच्या दिशेने आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले चौकार. इकडे दोन्ही टीमचे कॅप्टन म्हणजे चालू मॅच मधील विजेता आणि त्याचबरोबरीने बॉल बास्टर आपण देखील सज्ज राहायचं आहे. 2 बॉल 2 पाहिजेत. मॅच संपलेली नाही आहे. एखादा डॉट बॉल जर आला, एखादी विकेट जर आली, बॉलिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. 2 मध्ये 2 क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. ओ इकडे मॅच आता शेवटच्या बॉलवर आली आहे. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे होतं लालबागकर? चांगली मॅच रंगली. 1 बॉल 1 आणि मॅच जर टाय झाली सुपर ओव्हर. काय होणार तेच आपल्याला पाहायचंय. धगधग धगधग धगधग. अभिषेक, अक्षय, अक्षय, अभिषेक, प्रवीणजी दुबे, राजनजी कोतावडेकर. अशी ही मॅच इकडे चालली आहे. मजा येते क्रिकेटचा खेळ पाहताना. आणि आता नाही टाळ्या वाजवणार तर कधी टाळ्या वाजवणार?
शेवटच्या बॉलवर आता आली आहे मॅच. रंगतदार सामना आपण पाहतोय. अभिषेककडे अनुभव आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. दुसऱ्या बाजूला अक्षय, हे देखील एक लालबागचे टॉप ऑलराऊंडर आहेत. दोन बेस्ट खेळाडूंमधील बेस्ट अशी लढत पाहायला मिळते आपल्याला. काय होणार? धगधग धगधग धगधग. अक्षय की अभिषेक, असा सामना रंगतदार. एक बॉल, एका धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आणि त्यालाही पुलाच्या दिशेने मारलंय. अक्षय रामाने जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये विजयी होत आहेत. जबरदस्त कामगिरी ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर अँड कंपनी. अभिनंदन. check. Thank you so much. नमस्कार and a very warm welcome. स्वागत आहे सगळ्यांचं लालबाग प्रीमियर लीग सीझन 6. टुडे इज अ फायनल डे. शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपले VIP गेस्ट आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. मी विनंती करेन सन्माननीय राजेंद्रजी लांजवळ यांना की त्यांनी आपल्यासोबत